सिनेट निवडणुका रद्द झाल्यानं आदित्य ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावलेली आहे। युवा सेनेकडनं निवडणुकीमध्ये 10 उमेदवार देण्यात आलेले होते। मतदानाच्या एक दिवस आधी निवडणूक स्थगित झाल्यामुळे मतदार आणि उमेदवारांमध्ये नाराजी पाहायला मिळते। युवा सेना पदाधिकारी आणि सिनेटचे उमेदवार या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। आणि याच विषयी प्रतिक्रियेसाठी युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई स्वतः आपल्या सोबत आहेत। वरुणजी, एक दिवस आधीच अर्थातच निवडणूक थांबवण्यात आली आणि त्यामुळे या सगळ्या प्रतिक्रिया तुमच्याकडनं येताना दिसतात। तातडीची बैठक बोलावलेली आहे, काय घडतंय, काय नेमकी तुमची पुढची भूमिका असणार आहे? नाही, केवळ युवा सेना 10 पैकी 10 जागा जिंकणार या भीतीपोटी ही निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे। खरं तर ही निवडणूक सप्टेंबर 2023 रोजी होणार होती आणि त्यावेळी सुद्धा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाच्या आधी रात्री 12 वाजता एक पत्रक काढण्यात आलं आणि निवडणूक स्थगित केली। त्यावेळी यांना अशीच भीती होती की युवा सेना 10 पैकी 10 जागा जिंकेल आणि म्हणून त्यांची मजल इथपर्यंत गेली की संपूर्ण मतदार यादीच यांनी खारिज करून टाकली। शून्यापासून परत एकदा मतदार नोंदणी केली। ही मतदार नोंदणी कशी करावी ही शिंदे गट आणि भाजपच्या मार्फत जी काही कमिटी नेमली गेली त्यांनी जे काही त्यांना निर्देश दिले त्या हिशोबाने ही संपूर्ण मतदार नोंदणी झाली। त्यानंतर साधारणतः 1.5 महिन्यापूर्वी निवडणुकीचं परिपत्रक निघतं, उमेदवारी अर्ज स्वीकारले जातात, त्याची छाननी होते, अंतिम मतदार यादी छापली जाते आणि आता मतदानाला एक दिवस बाकी असताना केवळ आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालची युवा सेना परत एकदा 10 पैकी 10 जागा जिंकेल। मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी पदवीधरची निवडणूक जिंकलेली आहे, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जिंकलेली आहेत, सिनेट पण जर जिंकले तर विधानसभेमध्ये महायुतीचं काय होणार या एका भीतीपोटी ही निवडणूक। तुम्हाला असं म्हणायचं आहे या निवडणुकीच्या निकालाबद्दल जो काही मेसेज जाणं अपेक्षित आहे सरकारला तो जाऊन न देण्यासाठी अशा पद्धतीने ही निवडणूक थांबवण्यात आली? 100%, कारण या निवडणुकीमध्ये तब्बल 13,406 असे उच्च शिक्षित पदवीधर मतदान करतात आणि जर या सगळ्या पदवीधरांनी शिवसेना युवा सेनाच्या बाजूने मतदान केलं, परत एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाली, 10 पैकी 10 जागा आमच्या निवडून आल्या तर शिंदे गट, भाजप, मनसे हे सगळे तोंडावर उघडे पडतील म्हणून केवळ या भीतीपोटी ही निवडणूक स्थगित करण्यात आलेली। या सगळ्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की निवडणूक थांबवल्यानंतर एकीकडे तुम्ही सरकारकडे बोट दाखवताय, दुसरीकडे अभाविप सुद्धा या सगळ्यामध्ये तक्रारीची तयारीत दिसते। या एवढा मोठं हे हास्यास्पद आहे। गेल्या वेळची जी निवडणूक स्थगित झाली त्यामध्ये अधिकृत आक्षेपाचं पत्रच हे अभाविपचं होतं, त्यांच्या लेटर हेडवर होतं। यावेळी सुद्धा अभाविपचे सगळे उमेदवार हे आम्हाला अनधिकृतपणे अनऑफिशियली सांगत होते की 20 तारखेपर्यंत थांबा, बघा निवडणूक होते की नाही, आणि त्यांना हे कळून चुकलं होतं की या निवडणुकीत आपण सामोरे गेलो तर आपण तोंडावर पडू। बरं, दुसरी गोष्ट, अभाविप म्हणजे भाजपचेच विद्यार्थी आघाडी, त्यांचेच चंद्रकांत दादा पाटील हे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत आणि ते आम्हाला इतके वर्ष भाषणात सांगतात की मी एक अभाविपचा कार्यकर्ता आहे आणि तेच निवडणूक रद्द करतात आणि वरनं हे आता खोटे ओरडत बसतात। त्यामुळे हा सगळा दुटप्पीपणा हा लोकांना सुद्धा कळतो। केवळ युवा सेनेला परत एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करू द्यायची नाही एवढ्या घाबरून या लोकांनी निवडणूक रद्द केली आहे। पण मला एवढंच सांगायचंय की 2 महिन्यामध्ये आमचं देखील सरकार येणार आहे आणि आमचं सरकार आल्यानंतर ज्यांनी कोणी हा असंविधानिक जो काही कट रचलेला आहे याचा वचपा आम्ही बरोबर आहे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे। वरुणजी, अभाविपची सुद्धा प्रतिक्रिया घेणं इथं महत्त्वाचं ठरतं। अभाविपचे प्रदेश मंत्री संकल्प फळदेसाई सध्या प्रतिक्रियेसाठी आपल्या सोबत आहेत। संकल्पजी, तुम्ही वरुण सरदेसाई काय म्हणतात त्यांचं म्हणणं ऐकलेलं असेल, त्यांचं म्हणणं आहे की हा सगळा दुटप्पीपणा आहे। संकल्प फळदेसाई, मी सांगू इच्छितो की आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून गेली 2 वर्ष झाली या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरतोय। मागच्या वेळी जी या सेनेने या युवा सेनेने जी बोगस नोंदणी केली होती त्या संदर्भात आपण पत्र दिलं होतं आणि ती नोंदणी खारिज झालेली आहे। यावेळी जे आपण पूर्ण ताकदीनिशी उतरलो होतो, आपले 10च्या 10 उमेदवार हे जिंकण्याच्या परिस्थितीत अजूनही आहे। अजूनही जर निवडणूक झाली तर आपण 100% निवडणूक जिंकू शकतो। पण काल जे एक विद्यापीठाने पत्रक काढलं, शासनाचा आदेश आला, त्याला आपण पूर्ण प्रकारे विरोध करतो। कारण हे फक्त मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या लोभापायी हे जे आहे ते आपली निवडणूक जी आहे ती पोस्टपोन केलेली आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
हे पूर्ण वरुणजी, तुम्ही हसताय. संकल्प आम्ही बूथ लावण्यापर्यंत सगळी रचना केली होती, सगळी आमची तयारी झाली होती. हे वरुण सरदेसाई म्हणतात की दुटप्पी वगैरे असं काहीच काही गोष्ट नाहीये. आम्हाला पण याला संकल्प वरुण सरदेसाईंची प्रतिक्रिया घेऊयात. ते हसतायत. वरुणजी, मुख्यमंत्र्यांवरती त्याच्या ढकलतायत. यांची परिस्थिती म्हणजे मी तुम्हाला सांगतो, वर्षभरापूर्वी याच अभाविपचं एक पत्र हे रात्री आशिष शेलारांकडे जातं. तेच पत्र आशिष शेलार रातोरात अभाविपचं कुठलं पत्र आशिष शेलारांकडे नाही गेलंय. तुमची जी बोगस नोंदणी आहे ती आम्ही काढली आहे, हे तुम्ही मान्य करा. तुमची जी बोगस नोंदणी तुम्ही नोंदवली होती ती खारिज केल्यामुळे तुम्ही फ्रस्ट्रेटेड आहात, एवढंच आहे. याच्यात विषय बोगस असा नाहीये. बघितलेलं आहे. त्यामुळे आता रडीचा डाव बंद करा. तुम्ही किती घाबरून हे सगळं. आणि बरं, माझा आक्षेप अभाविपवर नाहीच आहे. अभाविपची यामध्ये काही चूक नाही. ते प्रत्येक वेळी लढतात, प्रत्येक वेळी तोंडावर पडतात. मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. आमचा आक्षेप हा सरकारवर आहे. अभाविपने जरूर निवडणूक लढावी, प्रत्येक विद्यार्थी संघटनेने निवडणूक लढावी. आमचं म्हणणं केवळ निवडणुका तरी घ्या. आमचा अजिबात अभाविपवर आक्षेप नाही. त्यांना कदाचित भीती वाटली असेल, ते त्यांच्या पालक संघटनेकडे धावून गेले असतील. पण माझा आक्षेप सरकारवर आहे. माझा आक्षेप मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यामुळे तुम्ही कुठेतरी आपण जे म्हणतो दाखलीमूठ 6 लाखाची जी म्हणतो ती तुमची हे झाली आहे का? तुम्हाला एक चान्सच मिळालेला आहे की आता निवडणूक पोस्टपोन झाली आहे, त्यामुळे तुम्ही फ्री आहात. आता तरी तसे तुम्ही निवडून येणार नव्हतेच, पण एबीव्हीपी पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत लढवत होती. आम्ही 100% इलेक्शन जिंकणार आहोत. म्हणजे आजही जर इलेक्शन झालं तर आम्ही जिंकण्याच्या परिस्थितीमध्ये आहोत, एवढं सांगू. वरुणजी, बघा, मी काय त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत नाही, कारण ते काय, बघा, माझा त्यांच्यावर आक्षेपच नाहीये. त्यांचं ठीक आहे, ते प्रत्येक वेळी म्हणाल तसं निवडणुका लढतात, तोंडावर पडतात, परत एकदा त्यांना निवडणुका लढू दे. माझा काही त्याला आक्षेप नाही. प्रत्येक राजकीय पक्षाच्या, प्रत्येक विद्यार्थी संघटनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका या लढवल्याच पाहिजेत. याच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्यांना सुद्धा तो पूर्ण अधिकार आहे. आमचा आक्षेप हा या सरकारवर आहे. आमचा आक्षेप हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांवर आहे, जे लोकशाहीची हत्या करतायत. राजाबाई टॉवर विद्यापीठाचा हा 2 वेळा मंत्रालयासमोर झुकताना गेल्या वर्षभरात आम्ही पाहिलेलं आहे. मुंबई विद्यापीठ ही एक स्वायत्तता संस्था आहे असं मी ऐकत होतो, पण आता मंत्रालयाच्या ट्यून्सवर हे कुठेतरी नाचताना आम्हाला दिसत आहेत. याचं बरोबर आहे. त्यामुळे या सगळ्या विद्यार्थी संघटनांच्या विरोधानंतर, भूमिका मांडल्यानंतर कशा पद्धतीने याबद्दलचा निर्णय होतो पाहावा लागेल. धन्यवाद दोघांच्याही या सगळ्या प्रतिक्रियांसाठी.